नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर येथील साम टीव्हीचे पत्रकार सुशील थोरात यांच्यावर हल्ला करून बेदम मारहाण करणाऱ्या 6 आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाने केली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस उपअधीक्षक जयदत्त भोवर व पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना पत्रकारांनी निवेदन दिले. यावेळी बोलताना संपादक मनोज आगे म्हणाले की जिल्ह्यातील पत्रकारांवर सातत्याने हल्ले होत आहेत. सदर बाब अतिशय गंभीर असून सत्य असलेली घटनेची बाजू पत्रकार आपल्या वृत्तपत्र व टीव्ही पोर्टलच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत असतात, परंतु आपल्या विरोधात बातम्या आल्या तर गुन्हेगारी क्षेत्रातील लोक पत्रकारांना लक्ष्य करीत आहेत. संपादक करण नवले म्हणाले की अहिल्यानगर येथील पत्रकार श्री सुशील थोरात यांना झालेली जीवे मारण्याची घटना अतिशय निंदनीय आहे. त्यांना जाणून बुजून गुंड प्रवृत्ती व गुन्हेगार असलेल्या 6 लोकांनी बेदम मारहाण केलेली आहे. त्यामुळे या आरोपीवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी जय महाराष्ट्र टीव्हीचे जयेश सावंत यांनीही या घटनेचा निषेध करून कारवाईची मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की पत्रकार श्री थोरात यांच्यावर अवैध व्यवसायाची बातमी प्रसिद्ध केल्याचा राग मनात धरून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हल्ला करून बेदम मारहाण केली आहे. अतिशय क्षुल्लक कारणावरून त्यांना गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांवरील होणारे हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे. सदरचे प्रकरण हे गंभीर असून याबाबत राज्य शासनाने पोलीस विभागाने कडक पावले उचलावीत अशी मागणी श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार पद्माकर शिंपे, ॲडव्होकेट बाळासाहेब आगे, नागेश सावंत, महेश रक्ताटे, प्रदीप आहेर, सुरेश कांगुणे, सचिन उघडे, सलीम खान पठाण, राहुल मोथा, सुधीर लोळगे, अरुण पाटील, असलम बिनसाद, संतोष बनकर, पंकज कोठारी, रियाज पठाण आदी उपस्थित होते. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, श्रीरामपूर, अहिल्यानगर. तर त्यांच्या गाडीला काहीतरी धक्का लागला किंवा त्या समोरच्या गाडीला धक्का लागला, असा काहीतरी त्यातून वाद झाला. वाद झाल्यानंतर हा पत्रकार बांधव असल्यामुळे सकारात्मक घेतलं, बा जाऊ द्या, झालं गेलं, काय असेल, कोणाच्या गाडीचं नुकसान झालं तर आपण भरू पाहू, असं झालं. तर त्यानंतर काय झालं, हे इतकी बेदम मारहाण झाली त्या पत्रकाराला तर त्यांना डायरेक्ट रुग्णालयात ॲडमिट करावं लागलं. त्यांना त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहे. मग आमच्या जिल्ह्यातल्या पत्रकारांच्या संघटना अनेक आहेत, शहरातल्या संघटना जागृत झाल्या, SP साहेबांना भेटले, निवेदन दिलं, गुन्हा दाखल झाला. परंतु साहेब, याच्या मागे पार्श्वभूमी अशी आहे, नगर जिल्ह्यामध्ये पत्रकारांना त्रास देण्याचा प्रकार सारखा वाढू लागला आहे का, अशी आमच्या मनात आता शंका यायला लागली. कारण एखाद्या जर गुंडाविरुद्ध म्हणा, राजकारण्याविरुद्ध म्हणा किंवा अवैध धंद्यावाल्याविरुद्ध म्हणा एखादी बातमी छापली तर 2-4 महिन्यानंतर असं काही धडक देऊन कृत्य घडून आणलं जातं का, या शंका आमच्या पत्रकारांच्या मनात उपस्थित व्हायला लागल्या. म्हणून सर्व संघटना जागृत झाल्या. शेवटी पत्रकारावर हल्ला म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे. हा या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात श्रीरामपूरचे सर्व पत्रकार निषेध करतो आणि कठोरात कठोर आरोपींवर कारवाई व्हावी अशासाठी मागणीसाठी हे निवेदन देत आहोत. आणि पत्रकारांवर इथून पुढे कोणी धमकवलं वगैरे काय झालं तर पोलीस दलाने वेळीच दखल घ्यावी, ही बी आमची विनंती आहे. आणि पत्रकार संघटना त्यांच्याशी संघर्ष करायला भक्कम आहेत, परंतु आम्ही लेखणीने काम करतो. नाही तर आमच्या मागे बी सर्व समाजातील घटक उभे राहून त्यांच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढतील आणि समोरच्याला सुद्धा जाब विचारण्याची हिंमत सर्व पक्षी दाखवू शकतात. परंतु आम्हाला त्या मार्गावर जायचं नाही. आमची पत्रकार संघटना अतिशय भक्कम आणि जागृत आहे. त्याच्यामुळे आमच्यामध्ये बी ताकद आहे. आम्ही नेता घडवतो बी आणि नेत्याला खाली बसवतो बी. तसंच चांगल्या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक बी करतो, चुकीचा वागलं त्याची बातमी छापतो. अशा प्रकारातून जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. पत्रकारांच्या संरक्षणाचा जो प्रश्न वारंवार पुढे येते या छोट्या छोट्या घटनांहून, या कशा कमी होतील किंवा पत्रकार तक्रार तर वेळीच दखल घेतली पाहिजे, एवढीच विनंती करतो आणि आमचं निवेदन स्वीकारलं त्याबद्दल आभार मानतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.